राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी बाकावर एकटेच राहणार आणि हळूहळू बायपोलरकडं म्हणजे द्विपक्षीय निवडणूक रचना देशाची ही होते की काय, त्याकडे देश चाललाय की काय. आणखीन एक हेडलाईन लपली बातमी म्हणजे बिहार मधला राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादवांचा संपला. नितीश कुमारांना खासदार म्हणून वर आणलाय, मुख्यमंत्री म्हणून भाजपचा सम्राट चौधरी भाजपनं बिहारमध्ये दिलाय. म्हणजे जनता दल युनायटेड जवळजवळ संपल्यात जमा आहे, भाजपचं मांडलिक झालंय. त्यानंतर जनता दल सेक्युलर कुमारस्वामींचं त्यांना केंद्रात घेतलंय, देवेगौडांचा तोही पक्ष संपल्यात जमा आहे. त्यानंतर BRS भारत राष्ट्रीय समिती तोही सत्ता गेलेली आहे तेलंगणातनं, संपल्यात जमा झालाय. त्यानंतर बिजू जनता दल ओरिसामधली सत्ता भाजपनं काबीज केली, तोही पक्ष डब्यात जमा झालाय. त्यानंतर BSP मायावतींचा सत्तेतच कुठे नाही, राजकारणातही फारसा कुठे नाही, तोही संपल्यात जमा आहे. त्यानंतर केजरीवालांची आप ज्या पद्धतीने फुटली, संसदीय पक्षातला जे राज्यसभेचं युनिट आहे तेच खारिज झालेलं आहे, भाजपकडे आलेलं आहे आणि आता आप अस्तित्वासाठी झगडेल असं दिसतंय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची अजित पवारांकडे गेले आहे आणि अजित पवारांच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र भाजपकडे आलेली आहे. सुनेत्रा पवार नामधारी झाल्या आहेत. त्यानंतर साध म्हणजेच अकाली दल जो आहे पंजाब मधला तोही भाजप सोबत होता, त्याचंही अस्तित्व आता फारसं काही राहिलेलं नाहीये. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना नावालाच आहे, कुठेच सत्ता नाही. एक आमदार पाठवण्यासाठी स्वतःचं नाव उद्धव ठाकरेंना कट करावं लागलं, ही परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आली आहे. त्यानंतर INLD हा पक्ष जो आहे तोही भाजपच्या मर्जीवरती आहे. त्याचबरोबर आता द्रमुक सत्तेतला पक्ष हा आता विरोधी पक्षात आलेला आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतर तृणमूल काँग्रेस तोही सत्तेतला पक्ष पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष म्हणून आलेला आहे. त्यानंतर CPM एकच राज्य डाव्यांचं केरळमध्ये उरलं होतं, माकपची सत्ता होती, तेही गेलेलं आहे. आता पुढे कोण उरलाय, तर पुढे आता दोन पक्ष आहेत. एक म्हणजे TDP, तेही भाजप सोबतच NDA मध्ये आहे आंध्र प्रदेशमध्ये, त्यालाही कमकुवत करण्याचे प्रयत्न होतील. आणि दुसरा राहिला उत्तर प्रदेश मधला समाजवादी पक्ष अखिलेश यादवांचा, तोही पुढच्या निवडणुकीत गेल की काय भाजप, अशी आहे. म्हणजे भाजपला चॅलेंज फक्त आणि फक्त आता काँग्रेसचा आहे. म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस असा पारंपरिक सामना हाच देशात राहील. बाकीचे सगळे लंगडे झाल्यात, कुबड्या झाल्यात, कोणाला ना कोणाला चिटकल्याशिवाय त्यांचं अस्तित्व नाही, अशी परिस्थिती भाजपनी देशात निर्माण केली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.